नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी पार्ट नंबर 3, माय फर्स्ट लव्ह फिजिक्स. तर आपण पाहत आहोत सर जी माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ जी मीन्स अँड जी ॲडव्हान्स. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपला काय पाहायचं, एक PYQ पाहायचा जीचा. बोलो भाई साहब, हा या ना? हा सर. तर चला सुरू करूया सर आजच्या लेक्चरला. तर सर घ्या देवाचं नाव पांडुरंग. तर बघा सर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत माय लव्ह स्टोरी. तर सर आपण काय केलं होतं बघा, माझ्या लव्ह स्टोरी मध्ये क्वेश्चन सर पाहिला होता आपण जी मीनचा गेल्याच्या म्हणजे समजा मागच्या लेक्चर मध्ये, प्रिव्हियस लेक्चर मध्ये. बचूआजी बोलो हा या ना? हा सर. आता सर आपण आणखी एक सर माझ्या लव्ह स्टोरी मध्ये इव्हेंट सर आपण पाहणार आहोत. म्हणजे एक क्वेश्चन पाहणार आहोत सर. तो क्वेश्चन अशा प्रकारचा आहे और अशा प्रकारचा इव्हेंट आहे माझ्या लाईफ मधला किंवा माझ्या लव्ह स्टोरी मधला. ओके. तर काय पाहिजे इव्हेंट बघा ती. अ पोझिशन डिपेंडेंट फोर्स F is equal to 8 minus 4x plus 3x square Newton act and a small body of mass 2 kg displaced from it x is equal to 0 and x is equal to 5. work must be done in joule. आपला सर हा इव्हेंट दिलेला आहे. आता आपण सर काय करू ते डिस्क्राइब करूया. सर आपलं काय काय दिलंय बघा सर इव्हेंट मध्ये और क्वेश्चन मध्ये. F is equal to, अरे सर काय दिलं आपल्या? F is equal to दिले बा F is equal to 8 minus 4x plus 3x चा स्क्वेअर इज अ फोर्स न्यूटन मध्ये. नंतर S is equal to मीन्स डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू x is equal to 0 and x is equal to 5 and find that work done means W find सर आपला करायचं आहे फ्रॉम फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. W means वर्क डन इज इक्वल टू असतं काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लिहायचं बघा दिअर 4 मध्ये W इज इक्वल टू सर काय आपलं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपला दोन्हीचं दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये किंवा या इव्हेंट मध्ये. भाई साहब बोलो हा या ना? हा सर. तर आपला काय सर करायचं? वर्क डन सर आपला फाइंड करायचं. रिपीट मी W सर आपला काय करायचं? फाइंड करायचे म्हणजे शोधायचं आहे माझ्या लव्ह स्टोरी मध्ये. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ड्यू टू वर्क डन. भाई साहब बोलो हा या ना? हा सर. मंडे सर एक सर ब्लॉक आहे. काय सर? एक ब्लॉक आहे. ओके सर. त्याचं मास 2 किलोग्राम सर आपला दिलेलं आहे आणि सर एक मॅन त्याला ह्या सर फोर्स लावत आहे आणि सर तो ब्लॉक किंवा तो जे 2 kg माझा जो काय ब्लॉक असेल तो x इज इक्वल टू 0 अँड x इक्वल टू 5 सर इतका मीटर डिस्प्लेस होत आहे. तर वर्क डन सर आपला फाइंड करायचं आहे. सर कळला क्वेश्चन? कळला सर. तर चला सर फाइंड करूया. एक ब्लॉक आहे सर 2 kgचा. सर त्याला एक फोर्स लागत आहे आणि सर तो ब्लॉक x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 5 सर डिस्प्लेसमेंट परफॉर्म करत आहे. तर फाइंड दॅट वर्क डन. तर लिहायचं बघा सर काय? द ब्रांच ऑफ मॅथेमॅटिक्स कॅल्क्युलस. सर त्यामध्ये 2 टाइप, डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन. आजच्या लेक्चर मध्ये यूज ऑफ इंटिग्रस कॅल्क्युलस और इंटिग्रेशन. बचूआजी बोलो हा या ना? हा सर. द डिस्क्राइब दिस ब्रांच सर आयझॅक न्यूटन सायंटिस्ट, द ग्रेट सायंटिस्ट इन द वर्ल्ड. बोलो भाई साहब पीछे वाले हा या ना? हा सर. तर खूप महानतम शास्त्रज्ञ आहे सर आपल्या जगातले न्यूटन सर. ओके. डिस्क्राइब कॅल्क्युलस ब्रांच इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन. तर आजचा सर आपला क्वेश्चन कोणता आहे सर? जी PYQ ऑफ नीट आहे, GEE आणि ॲडव्हान्स आहे. बोलो भाई साहब हा या ना? हा सर. सर खूप डीप म्हटलं सर हा क्वेश्चन आहे. खूप सर मॅथेमॅटिक्सचं या क्वेश्चन मध्ये यूज केलेला आहे. कोणती ब्रांच सर? इंटिग्रस कॅल्क्युलस मीन्स इंटिग्रेशन. बोलो भाई साहब पीछे वाले हा या ना? हा सर. तर लिहायचं बघा सर W इज इक्वल टू, अरे काय लिहायचं रे? W इज इक्वल टू लिमिट मध्ये x इज इक्वल टू 0 इनिशियल डिस्प्लेसमेंट and x is equal to 5 is the final displacement. 8 minus 4x plus 3x square into dx is a format of integral calculus or integration.
सर खूप महत्वाचं असतं मॅथेमॅटिक मध्ये इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन द ब्रांच ऑफ कॅल्क्युलस. ओके, डिस्कोर बाय सर आयझॅक न्यूटन सायंटिस्ट. तर बघा सर काय बघा नाही, बहुत डेंजर क्वेश्चन. ओके, कारण पीवाय क्वेश्चन हा कोणता, IITचा. भाई साहब IIT में जाना बहुत मुश्किल बात होती है, बहुत क्या बहुत सर मेहनत करनी पड़ती है, तभी सर आपको यह क्वेश्चन आएगा, तभी आप बन पाओगे IITian. बोलो भाई साहब हाँ या ना. हाँ सर. तर सर अशा सर आपला क्वेश्चन विचारला आहे बघा. तर आपण सर काय करूया, फाइंड करूया. लिहायचं बघा DR4 मध्ये. अरे काय लिहायचं सर DR4 मध्ये, W = x = 0, x = 5, 8x - 4x² by 2 + 3x³ by 3 × dx. असं कसं काय आलं सर म्हणता तुम्ही, कारण सर डिफरन्शिएशन मध्ये +1 होत असतं. ओके सॉरी, इंटिग्रेशन मध्ये +1 होतं आणि डिफरन्शिएशन मध्ये -1 होत असतं. बोलो भाई साहब हाँ या ना. हाँ सर. डी म्हणजे डिफरन्शिएशन आलं बघा, x = -1 अँड इंटिग्रेशन मध्ये होतं x = +1 इज इंटिग्रेशन +1. काय होणार सर, +1 काय होणार, रिपीट मी, +1 मीन्स आपला जोडणी करायची आहे, मीन्स इंटिग्रस कॅल्क्युलस. भाई साहब पीछे वाले क्या होता है यहाँ पे, जोडायचं. ओके, काय करायचं, जोडायचं म्हणजे काय होतं, इंटिग्रेशन म्हणजे +1. -1 म्हणलं की डिफरन्शिएशन म्हणजे तोडायचं. बोलो भाई साहब हाँ या ना. हाँ सर. तर सर अशा प्रकारे येणार. तर सर काय होणार बघा, 2 1 2 2 4 3 1 3 3 1 3. ओके ओके सर जी. ओके, लिहायचं पुन्हा DR4 मध्ये W = लिमिट मध्ये x = 0 अँड x = 5, 8 × x, x मीन्स 5. ओके, 8 × 5 मायनस सर ज्याला मायनस. ओके, इथे सर 2, तर 2 × x मीन्स 5, 5 का काय सर आपला स्क्वेअर, प्लस मध्ये एक्स म्हणजे काय सर आपलं 5, तर 5 सर आपलं काय करणार, क्यूब करायचा आहे इंटू dx. आता सर लिमिट हटणार डायरेक्ट DR4 मध्ये बघा, 8 पंचे 40, 8 × 4 सॉरी 8 × 5 कितना 40 माइनस 2 × 25 कितना होगा 50 म्हणजे 50 प्लस 5 × 5 25 × 5 कितना होगा 125. ओके, कितना होगा 125. तर आपलं काय करायचं, बेरीज करायची. ओके, अरे बोलो भाई साहब हाँ या ना. हाँ सर. लिहायचं DR4 मध्ये बघा, 40 - 50 काय -10, तर -10 प्लस -10 कसं, कारण की सर मोठी संख्या आहे, मोठी चिन्ह काय असते, मायनस आलं आहे, त्यामुळे 40 - -50 = आन्सर कितना -10 प्लस 125. 125 DR4 माइनस प्लस माइनस 125 - 10 155 सॉरी 115. ओके, नॉट 155, 115 म्हणजे 115. उत्तर सर आपलं काय आलं, वर्क डन जूल आलं बघा 115 जूल. किती सर आलं, वर्क डन जूल आलं 115 जूल. DR4 मध्ये W = मीन्स वर्क डन = 115 जूल. बोलो भाई साहब हाँ या ना. हाँ सर. तो बात छापो दिमाग में इतनी, बहुत सिंपल क्वेश्चन, बहुत आसान लैंग्वेज में. ओके भाई साहब. ओके सर.